सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदांच्या बाबतीत पेच निर्माण झालाय. नगरपालिका, नगरपंचायती आणि नागपूर, चंद्रपूर महानगरपालिकांच्या निवडणुका 50% मर्यादा ओलांडली असली तरी न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्यास निवडणुकीला परवानगी मिळाली आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात विशेष अर्ज दाखल करत राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली आहे. या अर्जावर उद्या तातडीने सुनावणी होण्याची शक्यता असून न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले. न्यायालयाने दिलेल्या 31 जानेवारीच्या डेडलाईनला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत जर न्यायालयानं मुदतवाढ नाकारली तर आयोगाला अत्यंत घाईत निवडणुका घ्याव्या लागतील. याउलट 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाल्यास निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा पुढील 2 दिवसात होऊ शकते.